Imagine Peter walking on the water. पेत्राचा आपण विचार करूया ज्यावेळेस तो पाण्यावर चालत असतो. He walked as long as he looked at Jesus Christ. जोपर्यंत येशू ख्रिस्तावर त्याची दृष्टी नजर केलेली आहे तोपर्यंत पेत्र पाण्यावर चालला. But the moment he lost his focus on Christ, परंतु ज्यावेळेस त्याचा दृष्टी येशू ख्रिस्तावरनं त्या वादळाकडे गेली he began to sink. त्यावेळेस तो बुडायला लागला प्रियाने. And he prayed out to God, God, Lord, save me. आणि त्याच क्षणी त्याने हाक मारली, प्रभू मला वाचवा. God lifted him up. देवाने लगेच त्याला Hallelujah, amen. Right? So, beloved people of God, म्हणून देवाच्या प्रिय सेवकांना when God puts us back on the track, आणि म्हणून देव ज्यावेळेस आम्हाला योग्य मार्गावर पुन्हा आणतो, now it's time for us to move forward to take it to the next level and to the next generation. आणि मग त्यावेळेस आपलं काम असतं की आपण पुढच्या पायरीवर जाणं. So Elijah is now on the business of appointing a successor. आणि तो जो काय आता एलिया आहे तर तो त्याच्याकडे जो उत्तराधिकार देवानं दिलेला आहे त्याबद्दल आता आपण पाहणार आहोत. Somebody said like this, the success of the leader a leader is a successful leader when he has a successor after his death. जो कोणी नेता आहे ना मरणानंतर सुद्धा तो जो यशस्वी असतो तो खरा यशस्वी नेता प्रियानो. If there is no successor, you are not a successful leader. आणि जर का आपण मरणानंतर यशस्वी नसेल तर तो खरा नेता होऊ शकत नाही. आपने कितना भी क्यों ना किया होगा परमेश्वर के लिए, अपन काही- दुनिया के लिए, जो भी आप जहाँ पर है आप, आपण खूप काही परमेश्वरासाठी केलं असेल अख्खं जीवनभर, पण but if you have not prepared the next generation leader, परंतु तुम्ही जर का पुढच्या जो काही जनरेशन आहे तर त्या जनरेशन साठी तुम्ही लीडर तयार केला नसेल तर काय उपयोग नाही. our efforts as a leader is waste. आणि मग आपले जे काही स्वतः फक्त लीडर होण्यामध्ये नेता होण्यामध्ये जे काही आपण प्रयत्न केले ते व्यर्थ आहे. So let's see what's happening in this session called successor. आणि म्हणून तो आपण उत्तराधिकार देणं जे आहे, मीच कायमचा लीडर असू शकत नाही, दुसरा लीडर तयार करणे. How God is growing Elijah in his faith in this context also. आणि ह्या ठिकाणी पुन्हा परमेश्वर एलियाच्या विश्वासात कशी वाढ करते आपण We पाहूया. have seen in 4 circumstances God has been building Elijah's faith. आणि ह्या 4 प्रकारांमध्ये देवानं एलियाचा विश्वास कसा वाढवला ते आपण पाहूया. In the first circumstances, God developed Elijah's faith by placing him in situations where he must depend upon God. आणि ह्या प्रसंगामध्ये असं देवाने त्याला आणलं की त्याला देवावरच अवलंबून राहावं लागेल. And in the second lesson we have seen God developed the faith of Elijah by allowing him to choose whether he will follow him or not follow him. दुसऱ्या प्रसंगामध्ये त्यानं देवाला अनुसरावं का स्वतःचा मार्ग निवडावा असा प्रसंग आला. By giving us the choice, God enables us to grow in our faith. आणि देवाने त्याला एक संधी दिली आणि त्याने स्वतःची ती संधी जी आहे ती निवड The करायची. third lesson we have seen yesterday was God develops our faith by refusing to give up on us. आणि मग आपण असा तिसरा मुद्दा पाहिला होता की जरी आपण चुकलो तरी देव आपल्याला सोडत नाही आणि टाकत And नाही. just few minutes before we have seen the fourth, God develops our faith by reversing our downward trend and graciously restoring us. आपल्या जीवनाच्या मार्गावर जसं आपण उतार येतो आणि ते खाई संपते आणि तिथून लगेच यू टर्न होतो आणि मग आपण पुन्हा चढायला सुरुवात होते, त्याप्रमाणे कार्य विश्वासाचं कार्य प्रभू परमेश्वर Let's आमच्या see जीवनात the fifth करतात. lesson, how God is going to develop our faith. आणि मग आता आपण 5व्या सत्रामध्ये प्रभू आपला विश्वास कसा वाढीस लावतात ते आपण अभ्यास 1 करणार. Kings 19 chapter 15th verse. पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि 15वं वचन, He's पान now- नंबर 12. In this context, he's still on that Mount Horeb. आणि या ठिकाणी तो होरेब डोंगरावर त्या ठिकाणी एलिया आहे. Okay, shall we read that together, please, everyone? तर आपण सर्वजण एकत्र वाचूया. 1 King 19 chapter 15, 16 and 17 verse. पहिले राजे 19, 15 ते 17. 1, 2, 3, go. परमेश्वर त्याला म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. तिथे जाऊन पोचलास म्हणजे हाजायाला अभिषेक करून आरामावर राज नेल.
निमिषाचा पुत्र पिऊ याला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम. तसेच आबेल माहोल येथे अशोपाट पुत्र अलिशा ह्याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. इस्रायलाच्या तलवारीपासून तो सुटेल त्याला येहू मारील आणि येहूयाच्या तलवारीपासून तो सुटेल त्याला अलिशा मारील. So here is Elijah making every effort in obeying to what God told him to do. आणि ह्या वचनामध्ये आपल्याला असं दिसून येतं की देवानं एलियाला जी कामगिरी दिलेली आहे आता त्या कामगिरीवर तो निघालेला आहे. Because God has told him to go back to this place, as we have already seen this picture before. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की या चित्रामध्ये जसा तो निघाला तसा Why परतीचा go प्रवास आहे. there? God instructed Elijah to appoint Elisha as his successor. आता त्याचा उत्तराधिकार कुणीतरी घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणं परमेश्वर एरियाला आज्ञा देतात. काय आज्ञा देतात की आता तुझ्या जागी अलिशाला उत्तराधिकारी घोषित कर आणि त्याला अभिषेक कर. And in the remaining part of the first Kings, we see how Elijah and Elisha did a ministry together for some time. आणि मग आपण पाहतो पहिले राजेमध्ये की एलिया आणि अलिशा हे दोघ जण मिळून कसं देवाचं काम करतात. From the 19th chapter till the end of the 19th end of the book of First Kings. पहिले राजे 19 पासून तर त्या पुस्तकाच्या शेवटापर्यंत Elijah and Elisha together have done some great ministry together. आणि एलिया आणि अलिशा यांनी दोघांनी एकत्रित मिळून देवाचं कार्य कसं केलं. Right, all the way to the end of the 22nd chapter, they do a great ministry together. आणि 22व्या अध्यायापर्यंत दोघांनी मिळून देवाचं काम देवाची सेवा कशी एकत्रित केली ते आहे. Now, taking the story fast forward into 2 Kings chapter 2. आणि मग आपण ह्या जे कथा आहे ती एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये जलद गतीने 2 राजे दुसरा अध्याय आणि 9 ते 16 मध्ये येऊया. No, from 1 to 6. 1 to 6, please. Second chapter from the beginning. Here it is 9. About this? But that's what? What is it? 2 King 2 9 to 16. Otherwise this means typing. दुसरा अध्याय काढा बरं. 2 राजे दुसरा अध्याय. No, 9 ते 16. 16 आहे का छापलेलं? हो. Okay, print mistake maybe. 2 King 2:9-16. Okay. त्याच्यात बघा बायबल मध्ये बघा पवित्र शास्त्रात चेक करा व्हेरीफाय करा तपासणी करा तेच आहे का कारण डाऊट आहे मला. 1 ते 16 आहे. हा नाही हे बरोबर आहे का परमेश्वराने एलियाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची हा दुसरं एक आहे सर दॅट इज राईट दिस इज टायमिंग. Okay, only the chapter is quite wrong. Please write down the chapter, the reference as 2 Kings chapter 2 verse 1 to 6. That is yes it is right only this instead of 9 it should be 1. 1. Okay. 9 जे वचन लिहिलंय त्याच्याऐवजी 1 पाहिजे प्रिया. Right, 2 Kings No, chapter एक पाहिजे 2 होते. verse 1 to 1 ते 16. Not 9 to 16 but 1 to 16. Right, got it. ओके. Okay, friends. So what is happening now? आता काय घडत आहे. After God telling Elijah to make a successor, he appointed a successor, and then they did a ministry for a long time. आणि मग देवानं त्याला सांगितलं एलियाला की आता तुझ्या नंतरचा उत्तराधिकार जो आहे तो उत्तराधिकारी तू नेमायला पाहिजे. त्याच्या अगोदर त्यांनी दोघांनी मिळून एक सेवा केलेली आहे. When the Lord was about to take Elijah up to heaven in a whirlwind. आणि मग या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की परमेश्वर एलियाला स्वर्गामध्ये वावटळीच्या द्वारे घेऊन जाणार होता. Elijah told to Elisha. आणि मग एलियानं अलिशाला सांगितलं. Right, Elijah and Elisha were on their way to Gilgal. आणि हे एलिया आणि अलिशा जे ते दोघे जण गिलगाल येथे चालले होते. Elijah said to Elisha. आणि मग एलिया जो अलिशाला म्हणाला Stay here in Gilgal. तू ह्या गिलगाल मध्ये थांब. While I go to Bethel. आणि मी बेथलेम या ठिकाणी जातो. But Elisha said. परंतु अलिशा म्हणाला As surely as the Lord lives. आणि परमेश्वराच्या आपल्या जीविताची शपथ I will not leave you. I will go with you. मी आपल्याला कधी सोडणार नाही मला तुमच्या संगती यायचं. Right.
By then, even the other prophets came to know that God is going to take away Elijah, and they came to Elisha and then said, "Hey, do you know that your master is going to go away into heaven?" आणि ते काही लोक जे आले तर ते अलिशाकडे आले आणि ते अलिशाला म्हणायला लागले, हे तुला माहितीये का की तुझा जो काही मास्टर आहे, तुझा जो कोणी शिक्षक आहे, तर त्याला देव घेऊन जाणार आहे म्हणून. You know what? You know what Elisha said? मग अलिशा काय म्हणतो, "Hey, मैं जानता हूँ, चुपचाप तू चुप रहो." असं म्हणतो, हे गब्बसाने मला माहिती सगळं. Then Elijah said to Elisha, मग अलिशा "God is wanting me to go from Bethel to Jericho." बेथेल पासून जरिको या ठिकाणी जायचं So आहे, you remain here. त्यामुळे तू इथेच थांब. And Elisha replies the same answer, "As long as the Lord lives and you live, I am not going to leave you." आणि अलिशानं तेच पुन्हा उत्तर दिलं की जोपर्यंत परमेश्वराने आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडणार Then नाही. after going to Jericho, आणि मग जरिको या ठिकाणी आल्यानंतर Elijah says to Elisha, "You know, God wants me to go to, the other side of Jordan. He wants me to go to Jordan. You stay here." आणि यार्देन या ठिकाणी मला यरीहोहून जायचं आहे, पुन्हा तू इथंच थांब असं एलिया म्हणतो अलिशाला. Elisha replied the same reply, "As long as the Lord lives and you live, I will not leave you and I will go with you." आणि पुन्हा तो म्हणतो की मी तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या संगतीच राहणार. So Elisha serves Elijah faithfully and refuses to abandon his company. आणि म्हणून अलिशानं अगदी विश्वासूपूर्वक एलियाला सोबत साथ दिलेली दिसते. Elisha served Elijah faithfully and refused to abandon Elijah. आणि अलिशानं एलियाला विश्वासपूर्ण अशी साथ दिली, त्याला सोडलं नाही. Somebody said like this, "The best way to lead is to learn to follow." आणि सगळ्यात उत्तम शिक्षणाचा मार्ग जो आहे ते म्हणजे अनुसरण. The best way to learn to lead is to learn to follow. एक उत्तम जो काही शिक्षण आहे ते म्हणजे आपण अनुसरण. That's exactly what Elisha is doing. आणि ते अगदी तंतोतंत अलिशा करत आहे. That's exactly what the 12 disciples of the Lord Jesus Christ did. Of course, forget about Judas. यहूदाला जर सोडलं तर 11 शिष्यांनी येशू ख्रिस्तालाच अनुसरले. The best way that they did was they followed Jesus day in and day out for 3.5 years. 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्या 11 शिष्यांनी येशू ख्रिस्तालाच अनुसरलं. So much so in the book of Acts when we see, आणि ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये when पाहतो, these disciples enter into a new place, you know what they used to tell? आणि ज्यावेळेस हे शिष्य नवीन ठिकाणी आले त्यावेळेस ते काय म्हणायचे, Here are the people who are turning the world upside down are in our city also. आणि आपल्या ह्या शहरामध्ये हे लोक आलेत की जे जगाची उलटा पालट करणारे लोक आहेत. So if you and I want to be better followers, or better leaders of the kingdom of God, आणि मग अशाच प्रकारे आपण देखील देवाचे चांगले असे नेते असं बनू नये काय, let us learn to follow our Jesus Christ. आणि आम्हाला देखील विश्वासपूर्वक येशू ख्रिस्ताला अनुसरायचं आहे. Move forward. आपण पुढे जाऊया. Then again the same thing happens. Now just Elijah says, "Okay, now we are at Jericho. God wants me to cross Jordan. So you stay here and I am going." आता मला यरीहो मधून यार्देनला जायचे, नदी पार करून. आता तू पुन्हा इथेच थांब. Elisha says, "No, as long as the Lord lives and as long as you live, I will not let you go." आणि पुन्हा तो म्हणतो की परमेश्वराच्या आणि आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडणार नाही. Then we know that beautiful, way that Elijah took his servant and hit the banks of the Jordan River and it divided, and both Elijah and Elisha crossed the Jordan. आणि मग ती जी वळकटी त्यांनी ते असे समोर मारले आणि मग पुढे ती यार्देन नदी दुभागली आणि मग दोघे जण त्या नदीमधनं पार गेले. And as that was happening, आणि ते ज्यावेळेस घडत होतं, Elijah asked Elisha, "Now that I am going away, आणि त्यावेळेस एलियानं अलिशाला सांगितलं, आता मी जात आहे, what do you want me to do for you?" माझ्याकडे तुला काय हवंय? Elisha said, "Lord, I don't want anything."
but I want the double portion of the Spirit that which is resting upon you. आणि मग त्यावेळेस तो म्हणतो मला काही नको, मला एकच जे हवं आहे ते म्हणजे आत्म्याचा दुप्पट वाटा. आमेन, हालेलुया. I want the double portion. दुप्पट वाटा तुमच्याकडे जेवढा आहे ना अभिषेक त्याचा दुप्पट वाटा. And Elijah said, आणि एलिया म्हणाला you have asked a very difficult तू question. फार अवघड गोष्ट मागितलीस, पण If you get the opportunity to see when I am being lifted up into the sky, ज्यावेळेस मी आकाशामध्ये तुझ्यापासून घेतला जाईल आणि जर मी तुला दिसलो then maybe your desire will be fulfilled. तर मग तू जे काही मागतोस ते तुला कदाचित प्राप्त होईल. So Elisha asked Elijah the double portion of his spirit. म्हणजे दुप्पट वाटा. अलिशानं एलियाकडं त्याच्या आत्म्याचा, त्याच्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मागितला. He asked a difficult thing, but it was and that difficult thing was the double portion of God's blessings, of service blessings on him. आणि जे काही अवघड गोष्ट होती की तो त्याच्या आत्म्याचा दुप्पट वाटा अभिषेक त्याला मिळावा हे त्याने मागितलेलं दिसतं. Let's read that together, please. 2 Kings chapter 2, verse 11 to 12. 2 राजे याचा दुसरा अध्याय आणि 11 आणि 12 ही वचनं आपण सर्व एकत्रित What is mentioned there? तिथं काय आपल्याला संबोधलेलं आहे. Ready? 1, 2, 3, go. ते बोलत चालत असता वही तो बोल रहे हैं. Listen, listen. और स्पीड मत लेना. स्पीड घेऊ नका. Because this is a very precious movement in God's word. शांत म्हणजे स्लो, हळूवारपणे वाचा. बोलना नहीं, आज नहीं, आपकी जीवन भर में बोलना नहीं. जल्दीबाजी में वचन को पढ़ने का प्रयास मत करना. उसका अर्थ जो है हम प्राप्त नहीं कर सकते. सावकाश हळूवारपणे वाचा. Ready? 1, 2, 3, go. ते बोलत असता पहा एकाएकी अग्निरथ व अग्निवारू दृष्टीस पडले. त्यांनी त्या दोघांना अलग केले आणि एलीच्या वावडीतून स्वर्गात गेला. ते पाहून एलिशा मोठ्याने म्हणला, माझा बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे दोन तुकडे केले. So when they were walking along together, आणि ज्यावेळेस ते लांब असे बोलत चालले होते suddenly a chariot of fire and horses of fire appeared and separated these two men. एकाएकी एक अग्निरथ आणि एक अग्निवारू त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्या दोघांना वेगळं केलं. And Elijah went up into the heavens in that whirlwind. आणि त्या वाळवटीमधनं एलिया वर स्वर्गास उचलला गेला. Elisha saw him and cried out, my father. एलिशा मोठ्यानं ओरडला, म्हणाला, माझ्या बाप्पा. The chariots and the horsemen of Israel. इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. Elisha saw him no more. आणि तो पुन्हा मात्र त्याच्या नजरेस पडला नाही. Elisha witnessed Elijah's taking away to heaven in a chariot of fire. आणि एलिशानं एलियाला त्यामध्ये अग्निवारूचा एक जो काही रथामधनं वर जाताना पाहिलेला आहे. What a sight it will be. आणि ते कसा प्रसंग असेल. God gave Elisha the privilege of watching his guru being taken away in that fire of chariots. आणि या ठिकाणी अलिशाला आपला जो बाप किंवा एलिया ह्याला त्या अग्निरथातनं वर जाताना ते दृष्टीस तो पडलेला आहे. हा प्रसंग त्याच्या नजरेत आलेला आहे. There was a great man of God in the city of Hyderabad when we were growing up in our youth fellowship. आणि ज्यावेळेस आम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना ज्यावेळेस या ठिकाणी एक देवाचे महान सेवक हैदराबाद मध्ये होते. We learned a lot from his teachings and the depth of God's word that he had. आणि त्यांच्याकडनं जे आम्ही पवित्र शास्त्रामधलं शिक्षण आणि अगदी सखोल अध्ययन केलं. Thereafter, after his retirement, he went and settled in Chennai because he was from the Tamil Nadu area. आणि ज्यावेळेस ते त्यांच्या सेवा कार्यामधनं ते रिटायर्ड झाले तर त्यावेळेस मात्र ते चेन्नईला जाऊन Then I asked, then he went to be with the Lord after some time. आणि काही दिवसानंतर ते देवाघरी गेले. Then I asked his son, मग मी त्यांच्या मुलाला you विचारलं. know, after I met him, knowing that his father passed away. आणि ज्यावेळेस त्यांचे वडील वारले म्हणून मी त्यांच्या मुलाला संपर्क केला. His name is Pramod, you know, his son's name is Pramod. त्यांच्या मुलाचं नाव प्रमोद आहे. I said, Pramod, प्रमोद, how was daddy not well
when he went to be with the Lord? ज्यावेळेस तुमचे वडील देवाकडे गेले त्यावेळेस त्यांची तब्येत ठीक नव्हती का? He said, no, no, Daddy was in good health and good spirit. आणि मग त्यांनी सांगितलं, नाही माझे वडील अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये होते, स्थितीत होते. And all that he wanted us to do was to sit with him and read Bible passages. आणि त्यांची फक्त हेच म्हणणं होतं की तुम्ही सर्व माझ्या शेजारी बसा आणि पवित्र शास्त्रातलं अध्ययन वाचा. And one day when we were reading one of these Bible passages, he just went away to be with the Lord. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्राचं वाचन करत असताना एक दिवस ते प्रभूच्या घरी उचलले He गेले. says that separation, even though physically it has hurt us, आणि जरी त्यांचं जे काही इथून देवाकडे जाणं हे आम्हाला फिजिकली जे काय आहे शारीरिक दृष्ट्या आम्ही विलग झालो, kind of hope that has expressed even in the last moments of his life, we are now sure that my dad is in heaven. परंतु शेवटच्या क्षणाला जे आम्हाला आशेचा किरण आहे की ते आम्हाला पुन्हा भेटणार आहेत, त्यामुळे आम्हाला सांत्वन प्राप्त That's झालं. exactly was the experience of Elisha. आणि तोच अलिशाचा देखील अनुभव And होता. of course, while he was doing that, he saw the cloak, the shawl that Elijah was wearing fell on him. प्रत्यक्ष जी बळकटी त्या एलियाची होती ती त्याच्यावर पडलेली दिसून येते. Elisha took the same cloak that he has fallen from heaven, fallen from Elijah. आणि एलियाकडनं जी काही त्याची स्वतःची बळकटी खाली पडलेली दिसून येते, He did the same thing what his guru has done at Jordan River. आणि ज्या ठिकाणी यार्दन नदीच्या ठिकाणी त्याच्या गुरुनी जे केलं तसंच त्यांनी केलं. And did his first miracle independently. आणि त्यांनी स्वतः एकट्याच्या ह्याच्यावर त्यांनी तो चमत्कार घडून आला. And went on to do double the work that Elijah had done. आणि एलियानं जे काही कार्यकाल त्याच्या जीवनामध्ये केला त्याच्या डबल दुप्पट त्यांनी काम केलेलं दिसून येतं. I'm trying to search my notes. Yes, Elijah has done 9 miracles, आणि एलियाने 9 चमत्कार केले, including the Jordan River parting. आणि यार्देन नदीला दुभंगणं हे त्याच्यात आहे. You know how many miracles Elisha has done? आणि अलिशाच्या द्वारे किती चमत्कार घडले गेले? Elisha has done 16 miracles. आणि अलिशाच्या द्वारे 16 चमत्कार देवाने केले. Almost double the portion. ऑलमोस्ट म्हणजे एक डबल एलियाच्या दुप्पट त्यांनी केलेले या ठिकाणी देव आपल्याला दाखवत आहे. So beloved, म्हणून प्रियांनो, right? The company of the prophets from Jericho who were watching, they said, the spirit of Elijah is resting upon Elisha. यरीहो इथल्या संदेशांचे शिष्य त्यांना लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला And they आहे. went and meet him and bowed to the ground before him. त्यांनी सामोर येऊन त्याला जमिनीपर्यंत लावून नमन The केले. most important thing of a successor is सगळ्यात महत्वाची जी बाब एखाद्या यशस्वी माणसाच्या जीवनात आहे, people accepting you as a leader after your big leader is gone. ज्यावेळेस तुमचा एखादा मोठा नेतृत्व करणारा नेता जातो आणि त्यानंतर तुम्हाला त्या लोकांनी स्वीकारणं ही सगळ्यात मोठी बाब आहे. That's प्रियांनो. a great approval of God's appointing you as a leader. आणि ते सगळ्यात मोठी एक पोच पावती आहे की देवानं तुम्हाला त्या कार्यासाठी नेमलेलं आहे. So examine yourself. म्हणून तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण How करा. was your transition? तुमच्या जीवनातली कलाटणी किंवा प्रवास कसा आहे, Your guru that you trained under. ज्या तुम्ही गुरुच्या खाली तुम्ही तयार झाला After him, how did you become a leader? आणि ते गेल्यानंतर तुम्ही कसे नेता झाले, By people accepting you or people gungunaying on you? आणि मग लोकांनी तुम्हाला स्वीकारलं, लोकांनी तुमच्याविषयी बडबड केली. That's a great confirmation. आणि ती सगळ्यात महत्वाची It खात्री happened आहे. with Moses. ते मोशीच्या जीवनात It घडलं, happened with Solomon. ते किंग सॉलोमनच्या जीवनात घडलं, And we can see in many other places. That is what it happened. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडलं. So Elijah is recognized by the other prophets as Elijah's rightful successor. इतर संदेष्टांनी एलियाचा यथायोग्य उत्तराधिकारी म्हणून अलिशाचा स्वीकार केला. So what is the big idea we will learn now? मग ह्याच्यातनं आपलं सर्वात महत्वाचा अनुमान जो काय आहे, जे शिकण्यासारखं आहे ते काय आहे? God develops our faith by extending our impact
to the future generation. म्हणून जी आमची पुढची पिढी आहे, नेक्स्ट जनरेशन, त्यांच्यावर प्रभाव वाढवण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्याला विश्वास वाढवतात आणि त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीवर प्रभाव पडतो. Let's read that together, please, everyone. आपण सर्वजण हे वाक्य वाचूया. Ready? 1, 2, 3, go. परमेश्वर आपला विश्वास वाढवण्यासाठी पुढच्या पिढीवर आपला प्रभाव वाढवितो. That is the final confirmation. आणि मग हे शेवटचं जे काही त्यांना Of शिकण्यासारखं आहे ते developing आहे. your faith, even though you might have wanted to give up many times in life. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये अशा प्रसंगामधून आपण सर्व काही सोडून देण्याच्या प्रयत्नात असतो. Once we surrender our lives to God, परंतु आपण ज्यावेळेस आमचं जीवन पुन्हा प्रभूच्या हातात not only देतो God uses you for this generation, for your time, आणि मग देव आम्हाला ह्या पिढीसाठी देखील वापरतो. He will use you for through others for the next generation, And and the next generation, and the next generation. आणि मग तो तिथेच थांबतो असं नाही तर तुमच्याद्वारे पुढच्या पिढीवर प्रभाव पाडून पुढच्या लोकांचा तो वापर So करू. let's read all these 5 big ideas together, and then I will tell you what is next for us to do. आणि मग आपण ह्या 5 ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत ते आपण एकत्र वाचणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. Shall we read lesson number 1's big idea, please? आणि जो काय आपला प्रथम मुद्दा महत्वाचा आहे तो आपण एकत्रित वाचूया. Ready? Ready? 1, 2, 3, go. परमेश्वरावर विश्वास वाढवण्यासाठी व त्याच्यावर विश्वास असण्यासाठी तो आपल्याला विचित्र परिस्थितीतून नेतो. The big idea of session number 2, please. परमेश्वर आपला विश्वास वाढवण्यासाठी व त्याला आपण अनुसरावे किंवा नाही याची निवड करण्यासाठी संधी परमेश्वर आपल्याला देतो. The big idea of lesson number 3, please. परमेश्वर आपला विश्वास वाढवण्यासाठी तो आपला कधीच त्याग करत नाही. The big idea of lesson number 4, please. परमेश्वर आपला विश्वास वाढवण्यासाठी आपल्या विनाशाकडे खाली येणाऱ्या मार्गाला उलटून फिरून दयेने पुनर्स्थापित करतो. The big idea of lesson number 5, please. परमेश्वर आपला विश्वास वाढवण्यासाठी पुढच्या पिढीवर आपला प्रभाव वाढवितो. Lord, as we bow our heads in your presence, प्रभू परमेश्वर, आम्ही आमचं नतमस्तक होतो, तुमच्या जवळ येतो for your faithfulness in our lives. आमच्या जीवनात मधल्या तुमच्या विश्वासाबद्दल. In spite of our unfaithfulness, Lord, आम्ही कधी कधी प्रभू तुमच्यापासून दूर जातो, अविश्वास in दर्शवतो spite of our failures, Lord, आणि आमच्या अपयशामध्ये देखील you never given up on us. तुम्ही कधी आम्हाला सोडत नाही, त्यागत But नाही. at every point, परंतु प्रत्येक and क्षणावर, at every वळणावर, situation, प्रत्येक मार्गामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये however rock bottom our faith would have gone, आमचा किती सगळ्यात खालच्या पातळीला विश्वास जातो, Lord, you have restored us. तरी तुम्ही आम्हाला पुनर्बांधणी करता, You have renewed us. तुम्ही आम्हाला नवजीवन देता, You have regenerated us तुम्ही आम्हाला पूर्ण प्रस्थापित करता and used us and are using us not only for our generation, but you have motivated us to prepare the leaders for the next generation also. परंतु फक्त ह्याच जनरेशनसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी देखील आमच्याद्वारे आणि पुढचा नेता तयार करण्याद्वारे तुम्ही आमचा वापर करून May घेता. each one of us, O Lord, who have learned this lesson, म्हणून आम्ही सर्वजण जो काही प्रभू हा एक धडा शिकलेला आहोत, be courageous like Elijah. आम्हाला एक एलियासारखं धैर्यवान बनवा. Lord, allowing you to develop our faith under different circumstances and situations. वेगवेगळ्या प्रसंगामधनं मार्गक्रमण करत असताना आमचा विश्वास वाढीला लावा. Lord, that even though we are fallen, that you would restore us again. आणि जरी आम्ही पडलो तरी तुम्ही पुन्हा आम्हाला उचलता Give us that spirit of obedience. आणि त्याला अनुसरण्याचा आत्मा आम्हाला In द्या. Jesus' mighty name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो आणि कबूल करतो. आमेन आमेन.